हे चिकन आहे अर्धा किलो. हे आपण ह्याला स्वच्छ आधी धुवून घेऊया. स्वच्छ 3-4 पाण्याने धुवायचं, म्हणजे त्याचा जो वास असतो तो निघून जातो. आता आपलं चिकन धुवून झालेलं आहे आणि आपण कांदे घेतलेत आणि टॅमॅटो आहेत. तर माझ्याकडे आता सध्या छोटे कांदे आहेत, त्याच्यामुळे मी 6 घेतलेत. पण तुम्ही जर अर्धा किलोचं चिकन ग्रेव्ही केली तर तुम्ही मोठे 3च कांदे घ्यायचे आणि 2 टॅमॅटो घ्यायचे. माझ्याकडे छोटे टॅमॅटो आहेत म्हणून मी 3 घेतले. आता आपण याला बारीक कट करून घेऊया. आता आपण टॅमॅटो कापून घेऊया. आता मी छोटे असल्यामुळे 3 टॅमॅटो कापून घेतले. खूपच सोपी रेसिपी आहे ही, काही पूर्वतयारी करावी लागत नाही. आपण आता कुकर ठेवलाय आणि कुकरमध्ये 3 चमचे तेल टाकणार आहोत. तेजपत्ता आहे, दालचिनी आणि काळी मिरी, 4 काळी मिरी आहे. आता कांदा टाकू. हा कांदा चांगला आपल्याला गुलाबी करायचा आहे, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. मसाल्यासाठी मी थोडी कोथिंबीर घेतली, थोडी अद्रक घेतली आणि थोडा लसूण आहे. आता मी थोडं एवढं खोबरं घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण मिक्सरमधून कच्चंच काढायचं, याला भाजायचं वगैरे नाही. अधूनमधून असं हलवत राहायचं, म्हणजे खाली एक साईडलाच करपणार नाही. तो असं हलवलं तर मग चारी बाजूने चांगलं भाजलं जाते. त्याला थोडं चांगलं मऊ होऊ द्यायचं. पटकन मऊ होण्यासाठी आपण याच्यात थोडंसं मीठ घालूया. मीठ थोडं बेतानेच घालायचं, जास्त व्हायला नको. दोन मिरच्या टाकलेल्या आहेत मी याच्यात. आता आपला कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे, गुलाबी कलर आलाय. आपण आता मी याच्यात थोडंसं पाणी घातलं होतं. हे अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं आहे. थोडंसं पाणी लागतं, नाही तर मग जाडसर राहतं. आता हा मसाला आपण याच्यात घालूया. गॅस परत मोठा करायचा आहे थोडा. आता थोडंसं हे भाजून घ्यायचं आणि नंतर टाकायचं.
आता एक सगळं कच्चं होतं ना, त्यामुळे थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं. म्हणजे लसूण, अद्रक, खोबरं हे थोडं याच्यात भाजलं जातं. आणि आज माझा पहिला व्हिडिओ आहे हा, आजपासून मी सुरुवात केली. अजून थोडंसं 2 मिनिटं भाजू द्यायचं ह्याला. आता बघू शकता तुम्ही तेल सुटले चांगले याला. आपण आता याच्यात टॅमॅटो घालूया. गॅस थोडा बारीक केलाय मी. टॅमॅटो जास्त आता सध्या गाळा जरी नाही झालं तरी चालेल, कारण ते कुकरमध्ये नंतर चिकन सोबत गाळच होतं. आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया. आता ही धना पावडर आहे, ही मिरची पावडर आणि ही हळद, हे आपण याच्यामध्ये टाकू. एक मिनिट मी गॅस मोठा करते. मीठ मी अगोदरच टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मी मीठ आता टाकणार नाही. आता मी त्याच्यामध्ये दही टाकते. हे दही आहे, तर मी ह्या स्पूनने 3 स्पून दही घेतलेलं आहे. आणि मिरची पावडर पण 1 मोठा होता, हळद थोडीशी आणि धना पावडर 1 स्पून. आता हे दही याच्यात घालूया. गॅस थोडा बारीकच ठेवायचा. आता तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीला कलर छान आलेला आहे आणि सुगंध पण छान येतोय. अजून आपण याला फक्त 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया. दही घातलेला आहे म्हणून थोडा गॅस मी कमी केला. बघू शकता तुम्ही आता याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला हा मसाला पूर्ण भाजून तयार झालेला आहे. आपण आता याच्यात चिकन घालणार आहोत. आता गॅस मोठा करते आणि चिकन चांगलं याच्यात परतून घेऊया आपण. आपण आता याच्यामध्ये काळा मसाला आहे, हा गरम मसाला, तो घालूया थोडा. मी चिकन मसाला घातलेला नाही आहे. आता हे पाणी आहे याच्यात, तर ते पाणी मी दह्याचं भांडं आणि मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय, ते पाणी घालणार आहे त्याच्यात. आणि एवढंच पाणी घालणार आहे मी. साधारण मला अर्धा गिलास पाणी लागलं. आता बघू शकता तुम्ही याला उकळी आलेली आहे आणि आपण कुकरचं झाकण लावून याला एक 10 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं.
10 मिनिटं याला ठेवायचं आता असंच. आता इथे हवा गेलेली आहे, आपण हे उघडून बघूया कसं झालं. खूप छान झालेलं आहे आणि याचा सुगंध पण खूप छान येत आहे. आपण ह्याला भांड्यामध्ये छोट्या काढून घेऊया. खूपच छान होतं असं. आणि याला जास्त मसाले नाही किंवा काहीच नाही, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत केलेली आहे. त्याच्यात आपण थोडं आता बटर घालू आणि कोथिंबीर. आपण थोडंसं याच्यात बटर घातलेलं आहे आणि थोडीशी वरून चिरलेली कोथिंबीर घातली आहे. ही बघा, ही संपूर्ण रेसिपी आपली तयार झालेली आहे. आता ही खाण्यासाठी घेऊया. ग्रेव्हीसोबत चिकन आणि पुरी खाण्यासाठी खूप टेस्टी लागते, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान झालं बच्चू. आजीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.